सह्याद्री महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार, काळ्या पाषाणाच्या निधड्या छातीवर अनेक वर्षे घाव सहन करत आजही महाराष्ट्र भूमीला सुरक्षित ठेवणारा सह्याद्री. सह्याद्रीचं वर्णन शब्दात कितीही मांडलं तरी कमीच. प्रत्येक ऋतूमध्ये सह्याद्री आपलं एक नवीन रूप घेऊन आपल्या समोर येतो. म्हणून तर सह्याद्रीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो. सह्याद्रीमध्ये अनेक रत्ने दडलेली आहेत आणि हो, आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीमधील रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रतनगडला. किल्ले रतनगडला आपण दोन मार्गाने जाऊ शकतो. पहिला मार्ग हा रतनवाडी गावातून जातो आणि हा मार्ग आपल्याला घेऊन जातो गणेश दरवाजापर्यंत. दुसरा मार्ग हा साम्रत गावातून जातो आणि हा मार्ग आपल्याला घेऊन जातो गडाच्या त्र्यंबक दरवाजापर्यंत. दोन्ही गावातून गड चढायला लागणारा वेळ जवळजवळ सेमच आहे. नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितार रायडरमध्ये. ज्वेल ऑफ सह्याद्री, सह्याद्रीचं एक अनमोल रत्न असं ज्याला संबोधलं जातं तो रतनगड. त्या रतनगडाच्या पायथ्याशी म्हणजेच आपण आलो आहे रतनवाडीमध्ये. हे आहे विष्णू तीर्थ. इथे आपण काल रात्री 12:30 वाजता मुंबईवरून जर्नी सुरू केली. 6:15च्या आसपास इथं आपण पोहोचलो, म्हणजे 5.5 तासच्या आसपास आपल्याला इथे यायला लागले. इथून आता रेडी होऊन आपण आजचा स्टे आपला असणार आहे रतनगडावरती. याच्या इथून हा एंट्रन्स आहे मंदिरात तिथे जायला. तर आपण इथून हेमाडपंथी मंदिर, जे अमृतेश्वराचं मंदिर आहे, जे शिवाला समर्पित आहे, तिथे आपण चाललो आहे. इथून नंतर आपण ट्रेक चालू करणार टुवर्ड्स या बाजूला रतनगडसाठी. रतनवाडी गावातून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग निवडल्यास आपल्याला बघायला मिळते 1200 वर्ष जुने अमृतेश्वराचे महादेव मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला एका पाठोपाठ एक अशी 2 नंदी आहेत. समोरून आपण जर बघितलं तर हा एंट्रन्स बंद आहे. आतमध्ये पाण्यामध्ये शिवलिंग आहे. गोप्रो मध्ये दिसेल की नाही काय आयडिया नाही आपल्याला, पण आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये शंकराची पिंडी आहे, शिवलिंग आहे. याला एंट्री जी आहे ना, ही आपण मागच्या बाजूने जाऊ शकतो. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे पूर्ण एवढं सुरेख बांधकाम आहे. तो आतमध्ये जायला आपल्याला त्या गेटच्या मागच्या बाजूने आपण आतमध्ये जाऊ शकतो. आता फिलहाल थोडा इथे काळोख आहे. या बाजूनेही आपल्याला शंकराची पिंडी आतमध्ये पाण्यामध्ये आहे ती दिसू शकते. खूप सुरेख असं मंदिर आहे. इथून बाहेर जाऊया आपण. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम केलेले आपल्याला आढळते, ज्यामध्ये यक्ष किन्नराच्या मूर्ती, पुराणातील काही प्रसंग, समुद्रमंथन, मुक्तशिल्पे यांचा समावेश आहे.
मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक प्रशस्त पुष्करणी बघायला मिळते, ज्यालाच विष्णुतीर्थ असेही म्हणतात. पुष्करणीच्या प्रत्येक कोनाड्यात आपल्याला देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतील. आपण अमृतेश्वर मंदिर करून म्हणजे बघून आलो, दर्शन घेऊन आलो. आता इथे असं आहे की इथे हा एक ब्रिज आहे आणि त्या बाजूला अमृतेश्वर मंदिर आहे. तिथून मंदिराच्या इथून जाऊन आपण दर्शन करून येऊ शकतो. त्यानंतर इथे स्मशानभूमी आहे छोटी. इथे छोटंसं पाण्याचं तळं आहे, टाका आहे, म्हणजे वाहतं पाणी आहे ॲक्च्युली इकडून येणारं. आणि या स्मशानभूमीच्या बरोबर समोर एक पायवाट जाते. त्या पायवाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. सो आपण इथून पुढे जाऊया मंदिराच्या किल्ल्याकडे. आज बऱ्यापैकी माझ्याकडे ओझं झालं आहे, कारण आपण आज स्टे करणार आहे किल्ल्यावरती. आज गर्दी किती असेल हे काय मला आयडिया नाही, पण मगाशी बऱ्यापैकी पब्लिक गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ त्या गाड्या भरूनच आलेलं आहे पब्लिक. गुजरातचं पब्लिक आहे, इवन मुंबईचं पब्लिक आहे. वीकडेजमध्ये हा किल्ल्यावर यायला राहायला बरं असतं, पण विकेंडला बोलात तर विकेंडला भयंकर गर्दी असणार आहे. तरीही आपण 7:15च्या आसपास आपण आज हा ट्रेक चालू करतोय. किल्ल्यावर आज आपण बघणार आहोत गणेश दरवाजा, रत्नादेवीचे मंदिर, मुक्कामाची गुहा, हनुमान दरवाजा, राणीचा हुडा, इमारतीचे अवशेष, कडेरोड पॉइंट, नेढे, त्रिंबक दरवाजा आणि अंधारकोटी. चालायला सुरुवात केल्यानंतर एक 30 मिनिटामध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्येच आपल्याला हे असं जंगल लागतं. थोडा नॉर्मलच रूट आहे, म्हणजे चढाई अजून सुरुवात झाली नाही आहे. सपाट भूभागच आहे सगळा पूर्ण, आणि आता थोडी जंगल चालू आलं. अगोदर पूर्ण सपाट मैदान टाईपच होतं आणि स्ट्रेट रोड आहे. हा अजून तरी मला स्ट्रेट रोड लागला आहे. चढण सुरुवात व्हायला अजून बराच वेळ आहे. आपल्याला तिकडे किल्ला दिसतो आहे. पायवाट एकदम रुळलेली आहे, म्हणजे बरेच रतनगडला माणसं जातात. खूप क्राऊड असतो विकेंडला. सो ही पायवाट एकदम क्लीन आणि क्लिअर आहे. सो कुठेही तुम्हाला अडणार नाही. आणि सगळ्यात जास्त मळलेली पायवाट आहे. मध्ये मध्ये काही रस्ते येतात छोटे छोटे, जशी इकडे गेलेली आहे. पण जी पायवाट जास्त मळलेली आहे त्या पायवाटीने पुढे जायचं आपल्याला. रतनवाडीचे अंतर मुंबईपासून 196 किलोमीटर इतके आहे, तर पुण्यापासून 183 किलोमीटर इतके आहे. रतनगडाची उंची समुद्र सपाटीपासून 4250 फूट इतकी आहे. एक तासाच्या चालीनंतर आपल्याला खडी चढण लागली. आता हा पूर्ण पट्टा खडी चढीचा होता, आणि तुम्हाला इथून दाखवतो. हा बाजूला पूर्ण खडी चढीचा आहे आणि इथे पायरी नाही आहे. सो खडकाळ दगड आहेत, ह्याच्यातून आपल्याला वरती जायचं आहे. सिंगल माणूस जाताना मारामारी होते. आज माझ्याकडे तर 50 किलोचं वजन आहे, ते घेऊन मला जायचं आहे. हो, एवढी बेकार चढाई आहे. जवळजवळ मी 1.5 तासापेक्षा जास्त झालं चढतोय, आणि एकदम खडी चढाई आहे. एक रुमाल भिजला छोटावाला, अँड आता दुसरा काढला आहे, पण पूर्ण स्ट्रेट अप आहे. सो पावसाळ्यात ही वाट पूर्ण मिसरडी झालेली असते. टोटल पूर्ण चिखल आहे इथे. सो येताना पावसाळ्यामध्ये खास करून खूप काळजीपूर्वक चांगल्या प्रतीचे सोल घालून, सोल असलेले शूज घेऊन
मला वाटतं ट्रेकला यावं. ट्रेक इथे रस्त्यामध्ये 2 मोठी झाडं पडली आहेत पावसामुळे, बहुतेक वादळामुळे पण असू शकतील. त्यामुळे हा रस्ता पूर्ण पॅक झाला आहे. अजून ना जो अपट्रेंड आहे, म्हणजे स्ट्रेट अप पाहिजे आहे ना चालायचं, ते अजून संपत नाही आहे. घड्याळात वाजले किती? माझं घड्याळ बंद असल्या कारणाने मोबाईलमध्ये बघायला लागतं. वाजले 9:40, 7:30, 8:30 आणि 9:30. 2 तास झाले आपल्याला. 2 तासापेक्षा थोडेसे जास्त झाले, 10 मिनटं. 2 तासानंतर अजून आपण चढतो आहे. पूर्ण ते स्ट्रेट अप आलं. सर्व ठिकाणी मार्किंग आहे, म्हणजे खाली पण सर्व ठिकाणी मार्किंग घेतली. आणि ट्रेल एकदम इझी आहे, म्हणजे असं बोलायला नको की कुठे आपण चुकू. सर्व ठिकाणी मार्किंग आहे, रोवलेली पायवाट आहे, सो इझिली वरती येऊ शकतो आपण. हा बघा, पूर्ण असा चढ आहे वरती. म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा जो ट्रेक होता तो एकदम नॉर्मल होता. आणि त्यानंतर जो चढण चालू आले ते आता 2 तास होऊन गेले, पण नॉनस्टॉप चढ आहे. बापरे. 3 तासाच्या स्ट्रेट चढाईनंतर आपण या सीडीचे तर पोहोचलो. इथे मला वाटतं या 3 सीडी लाईनीमध्ये आहेत. ही 1, 2 आहे आणि थर्ड 3री सीडी आहे. या सीडीवरून आपण आता वरती जातोय. ज्या शिड्या आहेत ना, इथे ॲक्च्युली होत्या पायऱ्या, पण या पायऱ्या इंग्रजांच्या धोरणाप्रमाणे, म्हणजे 1818 ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता आली त्यावेळेला त्यांचे धोरण जे होतं की सगळ्या गडकिल्ल्यांच्या पायऱ्या उद्ध्वस्त कराव्या, दरवाजे उद्ध्वस्त करावे, त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक गडाचे दरवाजे आणि पायऱ्या उद्ध्वस्त केल्या, जेणेकरून इकडे कोणी पुन्हा फिरकू नये. प्रशासनाने हे खूप चांगलं काम केलं आहे की यासाठी जाण्यासाठी अप्रतिम अशा शिड्या बनवल्या आहेत. ही पहिली शिडी, आपण वरती आलो. त्याच्या पुढे आता दुसरी शिडी आहे. माझी बॅग म्हणजे सर्व ठिकाणी अडकते ॲक्च्युली. हात जर सटकला ना माझा तर 40-50 किलोच्या बॅग सकट मी डायरेक्ट खाली. गडाच्या पहिल्या दरवाजा इथे या बाजूला गणेशाचे शिल्प आहे आणि ही शिडी आहे इथून बाजूला, तुम्हाला दाखवतो. ही उतरायची शिडी आहे. लोक ॲक्च्युली इथूनच चढतात आणि उतरतात पण तिथूनच. पण 2 शिडी आहेत. या शिडीने वरती यायचं आपल्याला, दरवाजातून एंट्री करायची, आणि या शिडीने आपल्याला खाली उतरायचं आहे. सो आपण या पहिल्या दरवाजातून आज जाऊया. अमेझिंग. पहिल्या दरवाजातून आपण आत आलो. इथे पुन्हा एकदा एक शिडी आहे. खूप लांब शिडी आहे, खूप मोठी शिडी. ह्या शिड्या नसत्या तर कसा गड सर झाला असता हा चान्सच नाही. कुठूनच रस्ता नाही यायला, पायऱ्या आहेतच नाहीत.
मुख्य दरवाजाच्या इथून आपण वरती आल्यानंतर म्हणजे आपण जवळजवळ 4 शिड्या पार करून वरती आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला लागला आहे राणीचा हुडा आणि माझ्या डाव्या बाजूला आहे कडेलोट पॉईंट. कडेलोट पॉईंटच्या ठिकाणी आपण हे करणार आहे, कॅम्पिंग करणार आहे. म्हणजे टेंट आपण मोस्ट प्रॉब्ली तिकडे लावणार आहे. बघू संध्याकाळी किती जण इथे असतील याच्यावर अवलंबून असेल. आणि जर जास्त क्राऊड असेल तर दुसऱ्या ठिकाणी जागा शोधायला लागेल. हा इथे आहे कडेलोट पॉईंट. मी तुम्हाला कडेलोट पॉईंट दाखवतो. आपण नंतर इथे येणार आहे त्यामुळे जास्त इथे आपण थांबणार नाही आहे. चला बाई, आपण आलो कडेलोट पॉईंटच्या इथे. त्याच्या बाजूलाच एक छोटासा टाका आहे जे कॉर्नरिंग केलेलं आहे टाक्याला. आणि त्यानंतर आपण जातो राणीचा हुडा बघायला. हा इथे कडेलोट पॉईंट आहे. मोस्ट प्रॉब्ली आपण आज टेंट इथेच लावू. याच्यानंतर आपण इथे जी चादर येते फॉगची चादर असते पूर्ण, बघू जर आपल्याला नशीब असेल तर आपल्याला बघायला मिळेल ती. आपण जाऊया पुढे राणीचा हुडा बघायला. माझ्या पाठीमागे राहिला राणीचा हुडा. त्यानंतर इथे एक बोर्ड लागलाय. त्या बोर्डवर लिहिलं आहे हनुमान दरवाजा, रत्नादेवीचं मंदिर आणि गुहा म्हणजे राहण्याची गुहा, बरोबर ना? हा, या 3 वास्तू त्या बाजूला आहेत. सो आपण राणीचा हुडा बघून त्या 3 वास्तू बघायला जाणार आहे. राणीचा हुडा मीन्स हा एक बुरुज असू शकेल. ज्या बुरुजास हा आतल्या बाजूला बुरुज आहे, पण गडावरती टेहळणी करण्यासाठी मोस्ट प्रॉब्ली हा बुरुज बांधलेला असेल, बरोबर ना? हो बरोबर. हा, म्हणजे गडावरचं काय कामकाज चालू आहे ते बघण्यासाठी मोस्ट प्रॉब्ली हा राणीचा हुडा. इथं नातू काका राहतात रतनगडला म्हणा. कोण राहत होते? नातू काका. नातू काका. ओके, हे राणीच्या हुड्यावर. राणीच्या हुड्यापाशी. ओके, राणीच्या हुड्यापाशी. ओके, हा हे आपण जातोय राणीचा हुडा बघायला. राणीचा हुडा म्हणजे एक नंबर टेहळणी बुरुज. इथे जोरात गर्दी आहे. हा ऍक्च्युली इथे हे पॉइंट आहे एक, ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात फोटो सेशन होतं, त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी आहे. हा आहे राणीचा हुडा. आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, राणीचा हुडा म्हणजे टेहळणी बुरुज असू शकतो. हे बघा इथे आहे सर्व ठिकाणी वॉच बघण्यासाठी सगळे सेंटर्स आहेत. इथून पण बघू शकतो. एवढ्या याच्या गडावर लक्ष ठेवू शकतो. इथून आपण इथून खाली उतरूया. वरच्या बाजूला राणीचा हुडा आहे, तो आपण राणीचा हुडा बघून आलो. त्याच्या बाजूलाच या किल्ल्यावरचा जो एक फेमस पॉईंट आहे जिथे फोटो सेशन जास्त प्रमाणात होतो, तो त्याच्या बाजूलाच आहे. त्यानंतर या बाजूला आला हनुमान दरवाजा, रत्नादेवीचं मंदिर आणि गुहा, जी गुहा राहण्यासाठी वापरली जाते. त्या बाजूला आपण चाललोय. हनुमान दरवाजा, एका बाजूला हनुमंताची 2 शिल्प आहेत. ह्या बाजूला हनुमान देवाचं शिल्प आहे. इथे मला वाटतं गणपती बाप्पा आहेत. त्यानंतर तिकडे रत्नादेवीचं मंदिर आहे, ते आपण मंदिरा साईडला जाऊया. रत्नाईचं मंदिर आहे हे. ह्या बाजूला आतमध्ये मी तुम्हाला समोरून दर्शन करवतो. सुंदर अशी प्रतिमा आहे रत्नाईची. रत्नाईच्या मंदिराच्या बाजूला बरोबर एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये अप्रॉक्सिमेट 40 जण राहू शकतात. स्टेसाठी बेटर गुहा आहे ही. गुहेचं स्टेसाठीच बोलतात जास्त करून इथे.
मला वाटतं सो सॉरी 40 जणांची राहण्याची सोय इथे आरामशीर होऊ शकते. इथे गृहस्थ आहेत. हे गृहस्थ संध्याकाळच्या तुमच्या भोजनाची म्हणजे जेवणाची पण सोय करतील. मला वाटतं ते इथेच जेवण बनवतात. सो संध्याकाळी जर तुम्ही इथे स्टे करत असाल, कॅम्पिंग करत असाल तर यांच्याकडून जेवण घेऊ शकता. राणीचा हुडा आहे. त्या राणीच्या हुड्यातून आपण उजव्या हाताने जर पुढे आलो तर ह्या रेलिंग्स लागतात. इकडे येतो त्र्यंबक दरवाजा आणि नेडं. सो आपण त्या दोन्ही वस्तू बघून दोन्ही वस्तू बघायला चाललो आपण. हे इथे एक मला पाण्याचं टाकं लागलं छोटंसं. इथे नंदी देवता आहेत. इथे शंकराची पिंडी आहे आणि हे इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं. राणीच्या हुड्याच्या इथून आपण जर एक 10 मिनटं चालत आलो ना राईट साईड पकडून, तर राईट साईड पकडून आपण आलो तर इथे होतो. इथे जो आपल्याला मिळतो तो आहे त्र्यंबक दरवाजा आणि इथे वरती आहे जे ते नेडं आहे. सो आपण त्र्यंबक दरवाजा बघून नंतर वरती नेड्यामध्ये जाणार आहे. सावली आहे का इथं? तिथं उन्हात काय करत? त्र्यंबक दरवाजाच्या पायऱ्या अप्रॉक्सिमेट 1 फुटाच्या आहेत. तुमचा निघायचंय का? आहे त्र्यंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजा सुस्थितीमध्ये आहे. फक्त जो मेन एंट्रन्स आहे तिथे मला असं वाटतं ही एका बाजूला देवडी आहे अँड याची बराच प्रमाणात तुटलेला आहे दरवाजा. लोखंडी त्याला खाऊन लावून ते जतन केलं आहे. आणि इथून मला वाटतं हा साम्रत गावातून जो रस्ता वरती येतो तो आहे त्र्यंबक दरवाजाचा. हा येतो इथून वरती, तो त्र्यंबक दरवाजातून आत येतो. हा साम्रत गावचा रस्ता. आपण आता इथून वरती जाऊया आणि नेड्याच्या इथे जाऊया. आपण साम्रत गावातून ज्यावेळेला आपण वरती चढतो त्यावेळेला आपल्याला लागतो हा त्र्यंबक दरवाजा. तो त्र्यंबक दरवाजा आपण आता बघितला जस्ट. त्यानंतर आपण चाललो नेड्यामध्ये. नेडं हे या बाजूला वरती आहे. आता नेडं म्हणजे काय तर हजारो लाखो वर्षाने जे हवेच्या मारामुळे, पाण्याच्या वर्षावामुळे एक होल तयार होतो. हा होल मोस्ट प्रॉब्ली वाऱ्याच्या फोर्समुळे होतो. आणि एक निडल म्हणजे सुईची जी निडल असते तिची ती जो होल असतो त्याला म्हणून त्याला नेडं बोलतात. ते नेडं आपण बघायला चाललो आहे. किल्ल्याचा इतिहास बघितला तर सन इसवी सन 1660 मध्ये उत्तर मोहिमेत हा किल्ला स्वराज्यामध्ये आला. इसवी सन 1664 साली सुरतेहून परत येताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला असे समजते. सन 1688 साली जव्हारच्या राज्याच्या मदतीने कल्याण व नाशिकच्या सुभेदारांनी हा किल्ला मुघलांकडे जिंकून घेतला. रतनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता. आई रत्नादेवीच्या नावावरून बहुतेक या किल्ल्याला रतनगड असे नाव पडले असावे. कारण रत्नाबाई, कात्राबाई आणि कळसुबाई या तिन्ही बहिणी होत्या आणि त्यांच्या नावावरून तेथील डोंगरांना नावे पडली असावीत असे मानतात. साम्रत दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला त्र्यंबक दरवाजा लागला. त्र्यंबक दरवाजातून आपण उजव्या हाताला वरती आल्यानंतर हे निडं लागलं जे ओरिजिनली बांधलं गेलं आहे हवेमुळे वगैरे. आणि या नेड्याच्या इथून आपण या बाजूला खालती गेलो की आपल्याला कल्याण दरवाजा लागतो. सो आपण कल्याण दरवाजा बघून आपण पुन्हा त्या कडेलोट पॉईंटच्याकडे जाणार आहे. आणि मोस्ट प्रॉब्ली आपण आज जी
जो टेंट लावणार आहे तो टेंट असेल तिथेच म्हणजे कडेलोट पॉईंटचे आणि आपण सनसेट सुद्धा मोस्ट प्रॉब्ली तिथूनच बघणार आहे. सो आता आपण जाऊया इथून कल्याण दरवाजे. हा इथे पाण्याची बरीचशी टाकी आहेत, 1-2-3 पाण्याची टाकी आहेत इथे. या बाजूला आपण बघू शकतो. इथे हा एक पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. हा असा सेम आपल्याला चावंड किल्ल्यावर दिसेल, त्याला सप्तमातृका बोलतात. आणि इथे पण मोस्ट प्रॉब्ली 1 2 3 4 5 6 टाकी आहेत. 7 टाकी आहेत ॲक्च्युली. 7 टाक्यांचा समूह आहे इथे. आपण पोचलो आहे कल्याण दरवाजे इथे. या बाजूने आपण सम्राट दरवाजातून वरती आलो, तिथून नेडं बघितलं. नेड्यानंतर तिकडे टाक्यांचा समूह, त्याच्यानंतर हा आहे कल्याण दरवाजा. थोडासा मोडकस आलेला आहे ॲक्च्युली. वरून मला वाटतं बऱ्यापैकी सगळे दगड खाली उतरले आहेत. आणि हा इथून जाण्यासाठी पण रस्ता नाही आहे, छोटासा दरवाजा इथे. ॲक्च्युली मी बॅग इथेच ठेवली, तुम्हाला मी हा दरवाजा दाखवतो. ह्या सगळ्या ज्या पत्थर आहेत वरून खाली पडलेले आहेत, या दरवाजाच्या तटबंदीच्या बुरुजाच्या सगळ्या पडलेल्या आहेत. हा एक फक्त थोडा अवशेष बाकी आहे या दरवाजाचा. याच्या पायऱ्या पूर्णपणे नष्ट केलेल्या आहेत. इथून आपण वरती जाऊया. आता आपण पोहोचणार पुन्हा तिथेच कुठे तर कडेलोट पॉईंटच्या इथे. वाड्यांचे जोते आहेत, म्हणजे मला वाटतं इथे त्यावेळेला वाडे असू शकतील. हा सगळा परिसर, तिथे राणीचा हुडा राहिला त्या बाजूला, राणीच्या हुड्याच्या मागच्या बाजूला हे मला वाटतं अवशेष आहेत सर्व इथे. सो इथे त्यावेळेचे वाडे होते असतील, जे आता पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. इथून आपण पुढे होतो, ॲक्च्युली इथून खाली जायला पाहिजे होतं, पण मी इथे अवशेष दिसले म्हणून या बाजूला आलो. आपण आपला टेंट इथे लावला आहे. घड्यात 5:30 वाजलेत आणि थोड्याच वेळामध्ये सनसेट होईल. काय दृश्य दिसतंय ना या बाजूने. आणि थोडी चांगली जागेवर आपण टेंट लावलं आहे. सकाळी अर्ली मॉर्निंगला आल्यापासून हा एक बघा इथे, हा आहे ॲक्च्युली हा कडेलोट पॉईंट. कडेलोट पॉईंटवरून हा जो रेंज दिसतो ट्रेक, त्याच्यामध्ये डोंगरचे कडे, कात्राबाई, आजोबा डोंगर, अमेझिंग व्ह्यू. जर आपल्याला आज थांबल्यानंतर जर सकाळी आपल्याला इथे चादर दिसली, नशीब असेल तर आपल्याला दिसेल सुद्धा, कारण आपण त्या गोष्टीसाठी आलोय. जर फॉगची चादर दिसेल इथे आपल्याला, तर आजचं आपलं जे सगळं सकाळपासूनचं जे काम आहे, म्हणजे रात्री 12:30 वाजता निघणं, सकाळी 6 वाजता पोचणं, 6 तास ट्रॅव्हल करणं, त्याच्यानंतर तेवढी मोठी 50 किलोची बॅग घेऊन पूर्ण दिवसभर फिरणं, आता थोडा गारवा सुरुवात झाला आहे, ते पूर्ण पावन होऊन जाईल. सो आता इथे काही मित्र भेटले, ते पण आपल्या मुंबईतून आहेत, ते सुद्धा इव्हन इथे टेंट लावत आहेत. ते 2 टेंट इथेच त्यांचे, आणि काही संस्था आहेत त्यांची जवळजवळ 8-9 टेंट आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं की मुंबईवरून येताना की मोस्ट प्रॉब्लेम मी आज एकटाच असणार वाटतं किल्ल्यावरती, पण खूप जण साथीदार भेटले इथे. सो आता आपण घेऊया इथून ड्रोन शॉट्स आणि टाइम लॅप्स. रतनगडावरून आपल्याला अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई शिखर, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा शिखर, विश्रामगड, कात्राबाई, सांदन व्हॅली इतके डोंगर आणि किल्ले नजरेस पडतात.
नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. रतनगडवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण रतनगडला रात्री स्टे केला. आपल्या या बाजूला टेंट होता. मला असं वाटलं होतं की मी एकटाच असेल इथे, कारण शनिवारचा दिवस होता आणि असं वाटलं होतं की 2-4 जण असतील वगैरे असे टेंटवाले. पण मी नंतर बघितलं तर जवळजवळ इथे 40-50 जणांची वस्ती तयार झाली आणि बऱ्यापैकी मोठा क्राऊड होता. खूप बरं वाटलं ॲक्च्युली. आणि आजचा सकाळचा व्ह्यू आपला हा रतनगडावरचा कात्राबाई आजोबा जबरदस्त व्ह्यू आहे. सूर्य अजून उगवला नाही. आता मोस्ट ऑफली लवकरच वरती येईल. आपण ड्रोन फ्लाय करू. चंद्र बघू शकतो आपण. अजूनही चंद्राचा प्रकाश आहे. बरं मित्रांनो, आपला सूर्योदय बघून झाला. कालचा सनसेट आपण बघितला. गडावरच्या सगळ्या वास्तू बघितल्या. मी तुम्हाला गडावरच्या काही वास्तू ज्या मी बघितल्या त्या मी जरा थोड्या शॉर्टकटमध्ये सांगतो. आपण रतनवाडी येथून वरती चढलो. रतनवाडी येथे आपण अमृतेश्वरचं मंदिर बघितलं. त्याच्यानंतर पायरी मार्गाने आपण वरती आलो, म्हणजे त्या शिड्यांपर्यंत. तिथून आपण आलो इथे गणेश दरवाजाच्या इथे. गणेश दरवाजा इथून नंतर आपल्याला बघायला मिळालं त्या बाजूला आहे एक हनुमान दरवाजा, गुहा आणि मंदिर आहे तिथे. त्या मंदिरानंतर आपण तिथून वरती आलो. इथे राणीचा हुडा आहे. राणीच्या हुड्याच्या बाजूलाच एक पॉईंट आहे जिथे जो इंस्टाग्रामला वगैरे खूप फेमस आहे. त्या पॉईंटवर आपण पिक्चर फोटो काढून किंवा रील घेऊन आपण पुढे गेलो. त्यानंतर आपण पुढे तिकडे गेलो. तिकडे आपल्याला लागला त्र्यंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजानंतर तिथून वरती आहे नेड्याच्याकडून खाली उतरल्यानंतर आपल्याला लागतो कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं टाक्यांचा समूह, पाण्याची टाकी आहेत. तिथून नंतर पुढे आल्यानंतर आपण पुन्हा राणीच्या हुड्यात येतो इथे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा इथून कडेलोट पॉईंट. हा कडेलोट पॉईंटला आपण तिथे आपला टेंट लावला होता. आज आपण आता इथंच थांबतोय. घड्याळात मला वाटतं 9 वाजले आहेत. आपण रिटर्नची जर्नी चालू करतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, याच्याबद्दल अजून काय माहिती तुम्हाला माहिती असेल ती मला कमेंटमध्ये पास करा. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.